मधु शिरगावकर लिखित कथा सावी. सादर करती पूर्वा धारप. सावीनं इटाचं घमिलं उचललं नि डोसक्यावर ठेवलं. पार 7व्या मजल्यावरच्या गवंड्यासंग आज मुकादमानं तिची ड्युटी लावली होती. सकाळ धरणं 10वी खेप होती. सावी अर्धवट बांधलेल्या जिन्यावरनं निघाली. साळ्या बाहेर डोकवत होत्या जागजागी. जपून जाया हवं. हे लुगडं फाटलं तर दुसरं धडकं लुगडं नाही उरलंय. उन्हानं कायली व्हाय लागलेली अंगाची. घामानं अंग पार भिजल्यालं. पर पदर जरा सारखायची सोय नव्हती. तो मुकादम लांडग्यावानी नदर धरून होता कवा धरणं. आत्ती म्हणती तेच खरं. गरिबा घरची सुंदरी आणि आफत की बोरी. हे रूपच घात करल एक दिवस. ती तरातरा निघली जिन्यावर. 4थ्या मजल्यावर योग खेळा खसकन घुसला पायात आणि सावीचं घमिलं निसाटलंच डोसक्यावरनं. पाय दाबून बसकणच मारली खाली तिनं. मजल्यावरच्या बाया आल्या आवाजानं धावून. एकीनं खिळा काढला वडून आणि गवंड्याच्या तंबाखूच्या डबीतून चुना भरला जखमेत आणि हिच्याच डोसक्यावरच्या फटकुराची चिंदी दिली बांधून पायाला. अगं जपून चालायचं की जरा. बस जरा, मी देऊन येतो हे वजतवर. नरसमानं घमिलं उचललं आणि गेलीवर. बायांनी पाणी पाजलं आणि गेल्या कामाला. कुणालाच थांबून जमाचं नाही इथं. प्रत्येकाचं पाठ त्याच्या हातावरचं. सावी ततच टेकली जरा पिलरला. शंकर्यावता तवर राणीसारखी ठेवल्याली आपल्याला. पण आपलंच नशीब द्वाड. त्याला कोण काय करावं. त्याला जाऊन बी 2 वर्ष झाली आता. तवा धाकला बिरप्पा तान्हाच होता अजून आणि व्यंका 2 वर्षाचा. आत्ती नसती तर जीवच दिला असता आपण. पर तिनं सावरलं म्हण इतवर रेटलं. सावीनं पाय टेकवून पाहिला. रगात थांबलं होतं. पर कळ पार डोसक्यात जातवती. तसंच उठली आणि लंगडत खाली आली. हिला लंगाडताना बघून मोकादम लगेच पुढं झाला. पर हिनं हात झटकून घमिलं उचललं. सर्व्या बाया बाप्यांसमोर काय बोलला नाही, पर खवचट हसला. सावीला बघूनच शिसारी आली. ती दुखणं इसरून तारा तारा निघाली. या घाण नजरेच्या काट्यापुढं तो खिळा लय येळा परवडला असता तिला. सावीची आई वारली तेव्हा 7 वर्षाची होती सावी. बापानं दुसरी सोयरीक ठरावली तशी आत्ती म्हणली का धाकली दोघं राहू द्या तुम्हासनी. ही पोर दे मला. मोठी झाली का सून करून घेन हिला. तवर माझी बी पोरीची हौस भागल. तवापासनं आत्तीच तिची आय झाली. संक्र्यासंग येळेवारी लगीन बी झालं. नदर लागावं असं नशीब हाय आपलं असं वाटायचं सावीला. न छळणारी मायवानी सासू आणि जीव लावणारा घरधनी. 2 सोन्यासारखी पोरं बी झाली. आणि काय मागावं कोणी. पर नदर लागलीच. हित्तच बांधकामावर. लिफ्ट मंदी अडकून संक्र्या गेला. खास गवंडी वाहतात यो मर्जीतला. कंत्राटदारानं नुकसान भरपाई दिली म्हणायला. पर त्यानं कोणाचं नुकसान भरून यायला लागलं होतं. हिला काम बी दिलं. तवापासनं सावी राबायला लागली. पहिल्या दिवशीच आत्तीनं समजावलं. आज पातूर माझ्या पदराखाली सुखरूप होतीस. हाडात बळ असतं तर तुला घराबाहेर पडून असतं ग दिलं पोरी. पर त्यो कंत्राटवाला मला म्हातारीला कामावर घ्यायला तयार नाही ग. पदरी 2 पोरं आहेत तुझ्या. पर हमेशा हुशार राहायचं बघ. दादल्या बिना बाय
म्हणजे यांना लायसन मिळतंय जणू. पर तू बाया बाप्यांबरोबर राहा, एकटी जाव येव नगस. पोरांना सांभाळायला मी हायच इथं घरी, पर तू स्वतःला सांभाळ. हे अवघड दिस बी जातील बघ पोरी. सावी आत्तीच्या साथीनं सावरली, पर हे रोजचं लांडग्यापासून वाचवीत राहणं सोपं नव्हतं. दिस कसा बिजायचा, पर रात खाया उठायची. संक्र्याची आठवण जाता जायची नाही. वरून उद्याची चिंता जीवाला खायची ती वेगळीच. तरी बी ही धीरानं निभवत राहिली होती. सक्काल धरणं पाय लयच थंडकत होता, पर कामावर जायलाच हवं होतं. रोजी बुडून कसं जमणार. सावी बांधकामावर गेली. कंत्राटदार आज आला होता. तो बोलला, नाव पुकारतो त्यांनी एका बाजूला यावं. मनसूर चाचा, गंगी, रखमा. अरे देवा, ह्यो तर म्हातारे कोतारे पोटुश भाया येगळ्या करायला लागलाय. माझ्या पायाचं कळलं तर मला बी काढल असं मनात येतंय. तवर त्यो बोललाच, सावी. मुकादम मोडद्यानं चुगली केली वाटतंय. अरे माझ्या देवा, आता हे काय नवी आफत आणलीस बाबा. ह्या समद्यानी उद्याच्याला नव्या शाईटवर जायचं हाय. आज टरक हुबारलाय त्यात बसा समधी. त्यो शाईटवर सोडल तुम्हासनी. उद्या तुमचं तुम्ही यायचं काय. चला, म्हणजे काम तर नाही सुटल्यालं. भगवंताची किरपाच म्हणायची की. समधी टारकात चढली. मुकादम लांबून बघत होता हात चोळत. तिला जरा सुटल्यासारखं वाटलं. शाईटवर पोचली समधी. उतरून पाहिलं तर ही शाईट घराच्या जवळच निघाली की. आता भाकर खाया घरला बी जाता येईल कधी मधी. सावीचं तोंड उजळलं. लय दिसात पहिल्यांदाच काहीतरी बरं व्हायला लागलं होतं. त्या दिवशी पहिल्यांदी सावी घरला जाऊन आत्तीपाशी बसली. तिला सगळं सांगित राहिली. आत्तीला बी हुरूप वाटला. पोर सावरायला लागली. दुसऱ्या दिवशी शाईटवर नवा मुकादम आला. हजेरीला बसला. एकेकाला समोर बोलावून हजेरी मांडू लागला. रखमा पोटूशी हाय तर तिला वाळू चाळाया जमिनीवरच राहू द्या म्हणाला. मनसूर चाचाला शेवटल्या मजल्यावरचं काम होतं तर लिफ्टनं जा म्हणाला. सावी हजेरीला पुढं आली. मुकादमानं नाव इचाराया मानवर केली तर बघतच राहिला. सावी 2 पावलं माग सरकली. तसा भानावर आल्यागत पुन्हा कागदाकडे बघून लिवायला लागला. तिला मनसूर चाचा संग वरचा मजला मिळाला तसा तिचा जीव निवला. घरला जशी आत्ती होती तसा इथं मनसूर चाचा होता. सगळी आपापल्या कामाला लागली. सांच्याला पगार वाटपाला तिनं पाहिलं सकाळचा मुकादम कुठं दिसलाच नाही. मनसूर चाचाकडं समद्यांचा पैका देऊन दुपारच्यालाच गेला म्हण. आता पाय बी दुखायचा राहिला होता. आल्यावर आत्तीला सांगत बसली समद नव्या शाईटचं. पर त्या नव्या मुकादमाचं काय बोलली नाही. रातच्याला डोळं मिटल्यावर त्याची ती नदर येऊन राहिली डोळ्यापुढं, पण शिशारी नाही आली त्याची. मग नव्या शाईटचं काम लय जोशात सुरू झालं. स्लॅब पडायचा दिवस आला तसा सर्वांच्यात लय उत्साह आला. रात दिन काम चाललं होतं. सर्वांना 2 दिवस शाईटवरच जेवण मिळणार होतं. आणि स्लॅब संपायच्या दिवशी वाशाड बी आणि ग्वाडाचं बी. सावी बोलली, आत्ती आज पोरासनी घेऊन शाईटलाच ये. पोरं बी खातील 4 घास. आत्ती बी म्हणली, वय आणते की नजीकच हाय तर येऊ रमत गमत. सांच्यालाच आली आत्ती.
सावी आणि बाकीचे वरच होते स्लॅब भरीत. खाली रखमा, आत्ती आणि अजून 2-4 बाया पोरं सोरं बसलेली. तवाच मुकादम आला आणि पोरांना बघून म्हणला, चला की लगोरी खेळू. पोरं बी झाली की तयार लगेच. मग जेवण होतंय तयार तवर यांचा लगोरी रंगला. स्लॅबवाले सगळे आंघोळ करायला गेली. बाया एकीकडं आणि बापे एकीकडं. सावी न्हावून आली बाहेर आणि बघते तो पोरं मुकादमासंग लईच खुशीत आलेली. बघतच राहिली. धाकला बिरप्पा तर त्याच्या पार खांद्यावर जाऊन बसला होता. ती चटकन पुढं झाली. म्हणली, बिरू खाली उतर. मुकादमानं त्याला आणून हिच्या हातात दिला. देताना नदर भिडली दोघांची. रातच्याला चौघं घरी आली. आतीनी पोरं लय खुशीत होती. लय दिसांनी घर हसत होतं. रातच्याला परत सावीला त्याची नदर आठवली. आठवत राहिली. दुसऱ्या दिवसापासून सावी कामावर आली की तिची नदर मुकादमाला शोधू लागली. कधी मधी त्यो बी पोरांची आतीची विचारपूस करू लागला. त्या कारणानं 2-4 सबूत बोलू लागली. रातच्याला सावीला सदा त्याची याद सतवायला लागली. पर ते सतावणं बी तिला ग्वाड वाटू लागलं. एकदा सावी शाईटवर पोचाय आणि मुकादम आंघोळ करून बाहेर याया एकच गाठ पडली. तेच ते उघडं पेळदार अंग सावी बघतच राहिली भान हरपून. संक्र्या गेल्यापासनं पहिल्यांदाच काळजात काहीतरी लक्कन हल्लं. दिसभर सावी येड्याकच झाली. पार हादरून गेली. कसं बस काम संपवून घरला आली. आत्तीनं एकाच नजरत वाळाकलं का काय तरी बेनचलाय. म्हणली, पड जरा, म्या थापतो भाकऱ्या, मग खाऊ समदी. सावी काय बोललीच नाही. जेवणात बी तिचं काय ध्यान लागलं नाही. पोरं झोपून गेली. सावी बी हातरुणावर पडली पर डोळाला डोळा लागना. सारखा त्यो उघड्या अंगाचा मुकादम नजरेसमोर येऊन राहिला. एकीकडं मन खाय लागलं तिला. शेवटी उठली आणि आत्तीच्या हातरुणावर पायाशी येऊन बसली. तिच्या पायावर डोसकं ठेवून ढसा ढसा रडायला लागली. आत्ती धसकून उठली. सावीला छातीशी धरून थोपटू लागली. पोरी, काय झालं? अगं बोल काय तरी. आत्ती, लय पाप झालं ग माझ्याकडून. परतिव्रतीचा धर्म सोडला म्या. लय अंगाळीच्चार केला बघ. मला माफी नाही मिळायची त्या भगवंताच्या दरबारी. मन मोकाट सुटाय दिलं. शरीर बी वांगाळ मागायला लागलं. फक्त ही बुद्धी विरोध करून राहिलीये ग आत्ते. हे धडच नसतं तर लय बरं झालं असतं बघ. संक्र्या संगट मी बी जायला हवी होती. आत्तीनं तिला थोपटलं. मग म्हणली, सावी, तुझं नाव सावी म्हणजे सावित्री परतिवर्ता. अगं तू मागं राहून पोरांना मला सांभाळलंस हेच खरं परतिवर्तेचं लक्षण हाय. संक्र्याच्या संकट जाणं लय सोपं होतं माझी बाय. धड काय आणि मन काय, ते जे मागतंय ते काय चुकीचं नाही बाय. शरीराचा धर्म हाय त्यो, काय बी चूक नाही. मुकादम एकदम जंटलमन हाय. नदर साफ हाय त्याची. तुला मागणी घालाया आला होता परवा मनसूरच्या आच्या संग. बिडी काडीचा बी नाद नाही त्याला. पोरांना बी बगल चांगला. त्यो बी एकलाच हाय. आज पत्तर कधी लगीन करायचा विचारच केला नव्हता म्हणला.
अगं दुःख आलं वाट्याला तर त्याला बी पेरमानं आपलं म्हणावं, आणि सुख आलं तर त्याला बी गोंजारावं बाये. सावी बघतच राहिली आत्तीच्या तोंडाकडं. आत्तीनं तोंडावर हात फिरवला, बोट मोडली कडाकडा. म्हणली, सुखी राय गो माझी बाय.